मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सेन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण नेहमी फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीची व्हिडिओज पाहत असतात. आज आपण असाच एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे एसएससी आणि एचएससी जे काही बोर्ड आहे, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून इयत्ता 10वी म्हणजे एसएससी साठी बोर्ड परीक्षा फी मध्ये 2025च्या परीक्षेपासून वाढ करण्यात आलेली आहे. ती वाढ किती आहे आणि कशा प्रकारची आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. तर बघूया नेमकं काय आहे फीचं परिपत्रक. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून एक पत्र निर्गमित झालेलं आहे परीक्षा शुल्काच्या बाबतीत, ज्याच्यामध्ये म्हटलंय की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट 2024 म्हणजे आता हा निकाल लागेल आणि त्या निकाल लागल्यानंतर जी काही पुरवणी परीक्षा होते त्याच्यासाठी व मुख्य परीक्षा 2025 साठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्याबाबत, म्हणजे 25 मध्ये जे काही म्हणतोय आपण ते नियमित विद्यार्थ्यांसाठी आणि आता जे काही रिपीटर विद्यार्थी असतील ज्यांची पुरवणी परीक्षा असेल त्यांच्यासाठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. हा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा इथं फीचा चार्ट देखील दिलेला आहे. कशाला किती फीज हे आपण ग्राफिकच्या माध्यमातून बघूया. परीक्षा शुल्क आहे 470 रुपये, प्रशासकीय शुल्क आहे 20 रुपये, गुणपत्रिका लॅमिनेशन सह त्याचं शुल्क आहे 20 रुपये, प्रमाणपत्र लॅमिनेशन सह जे 6 महिन्यांनी मिळतं त्याची फी आहे 20 रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शास्त्र विषय त्याची फी आहे 10 रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा तंत्र विषय जिथं टेक्निकल हा विषय आहे त्याची फी वेगळी 100 रुपये आहे. खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज करतील त्याची फी आहे 130 रुपये. खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी वरचा अर्जासाठी 130 होतं आणि नाव नोंदणी आहे 1210 रुपये. तर आता याच्यामध्ये वेगवेगळी जे विद्यार्थी नियमित परीक्षा देतील, ज्यांच्याकडे टेक्निकल हा विषय नाहीये त्यांच्यासाठी 540 रुपये फी असेल. ज्यांच्याकडे टेक्निकल विषय आहे त्यांच्यासाठी 640 रुपये फी असेल. आपण इथं पाहिलं की प्रात्यक्षिक परीक्षा तंत्र विषय 100 रुपये एक्स्ट्राची फी आहे, म्हणून याच्यामध्ये 100 रुपये ऍड होतील, 640 रुपये. आणि जे विद्यार्थी खाजगी म्हणून नाव नोंदणी करता आहेत ज्यांना आपण 17 नंबर म्हणतो त्यांची फी असणार आहे 1880 रुपये. यांच्या फी मध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची ही फी असणार आहे. अजून दुसऱ्या बाबतीत म्हटलेलं आहे की पुनर्परीक्षार्थी रिपीटर किंवा तुरळक विषय घेऊन आयसोलेटेड विषय घेऊन जे विद्यार्थी बसतात परीक्षेला त्यांच्यासाठीची फीचं स्ट्रक्चर आहे. क्लास इम्प्रूव्हमेंट जे विद्यार्थी करतात त्यांच्यासाठीचं फीचं स्ट्रक्चर आहे तेही आपण बघूया ग्राफिकच्या माध्यमातून. रिपीटर विद्यार्थ्यांसाठी किंवा तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क आहे 470 रुपये, प्रशासकीय फी आहे 20 रुपये, गुणपत्रिका लॅमिनेशन सह शुल्क आहे 20 रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शास्त्र विषय आहे 10 रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा तंत्र विषय म्हणजे टेक्निकल 100 रुपये. याच्यामध्ये जे काही 6 महिन्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र भेटतं ते नाहीये, कारण ती ऑलरेडी मेन परीक्षेच्या वेळेस म्हणजे जे विद्यार्थी नियमित मध्ये असतात तेव्हा घेतलेलंच आहे. कारण फेल झाल्यानंतर ते मिळत नाही, पास झाल्यावर मिळतं. त्याच्यामुळे या ठिकाणी त्याची फी लावलेली नाहीये. आणि म्हणजे एकूण 520 रुपये रिपीटर किंवा तुरळक विषय घेऊन यांच्यासाठी आहे. आता जे विद्यार्थी क्लास इम्प्रूव्हमेंट करतात, श्रेणी सुधार करतात, त्यांच्यासाठी नियमित असेल खाजगी असतील 930 रुपये, प्रशासकीय फी 20 रुपये, गुणपत्रिका लॅमिनेशन सह 20 रुपये फी, प्रात्यक्षिक परीक्षा शास्त्र विषय 10 रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा टेक्निकल विषय असेल तर 100 रुपये, अशी एकूण 980 रुपये यांची फी झालेली आहे. या पद्धतीने या फी मध्ये पुरवणी परीक्षा 2024 आणि मुख्य परीक्षा 2025
या परीक्षांपासून ही वाढ करण्यात आलेली आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.